स्वागत करूया. राहुल यादव आणि सुधीर चौधरी हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. राहुल यादव ऑन स्ट्राईक खेळणार, ऑन स्ट्राईक एंडला आहे सुधीर चौधरी आणि प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला सागर पाटील पाहायला मिळेल. जयेश खरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. जे के फ्लेवर केक शॉपीचे प्रोप्रायटर आहेत आणि सुंदर समालोचक सुद्धा आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. पहिला बॉल शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. चौकारानं दमदार सुरुवात करून देताना तळेगाववाडी संघाचा हा फलंदाज आपल्याला राहुल यादव याला पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेन ब्रश केलाय आणि यावेळेला तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. विकेट थर्डमॅन सीमारेषेलगत. इथे मात्र शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं सुरेख झेल टिपला. थँक्यू. विकेट पाहायला मिळाला. चौकारानंतर नंतर मात्र दर्जेदार गोलंदाजी करत असताना चेंडू बरोबर छिडकाणी करण्याचा प्रयत्न होता फलंदाज राहुल यादव याचा आणि तदनंतर मात्र विकेट गमवावी लागली तळेगाववाडी संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आपण तन्वीर चौधरी याला पाहणार आहोत. तन्वीर चौधरी सागर पाटील यांनी चौकार खाल्ल्यानंतर असं म्हटलं जातं देर आहे लेकिन दुरुस्त आहे. चौकारानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला मात्र या चेंडूवर विकेट थर्डमॅन खेळाडून झेल टिपला गेला. लगातार दुसरा चेंडू हवेमध्ये आहे आणि यस इट इज टेकन वन्स अगेन. तलेगाव हॅव लॉस्ट द विकेट. सेकंड विकेट इज गॉन. थँक्यू. थोडीशी घाई गडबड होताना पाहायला मिळते तळेगाववाडी संघाची, कारण लगातार विकेट पडताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुल यादव आऊट झाल्यानंतर मात्र तग धरून खेळणं गरजेचं होतं. एक समाधानकारक पारीला अंजाम देणं गरजेचं होतं, परंतु नाही. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय सागर पाटील. याच्या पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते देवस संघाकडून. यावेळेला स्ट्राईकला खेळणारा फलंदाज आहे शार्दुल चौधरी ऑन स्ट्राईक. ओ ब्लाइंड शॉट. इथून मात्र अपील होताना पाहायला मिळते. उत्साह जास्ती आहे, आत्मविश्वास कमी होता. अंपायरनी या अपीलला पूर्णतः फेटाळून लावली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. मिस टायमिंग शॉट खेळला गेला. शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र यश आलेलं नाहीये फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. यावेळेला मोठा फटका जरूर खेळला. फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाणार. पंचांचा इशारा दणदण करत आलेला चौकार. थँक्यू. या दरम्यान आपण शत्रुघ्न नाईक यांना सुद्धा पाहणार आहोत. त्यांचंही आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अविनाश पेडणेकर फलंदाजीसाठी आलेला आहे. शॉट ऑफ लेन. यावेळेला पंचांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं, परंतु नकार केलेला आहे पंचांनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जे के फ्लेवरचे ओनर्स जयेश खरत यांचंही आपण इथे आगमन आताच पाहिलं. त्यांचंही स्वागत करणं गरजेचं आहे. विनंती करणं आयोजकांना त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण धावपट फलकाचा जर विचार केला, एक षटकाच्या समाप्ती अंती 6 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. पॉवर प्लेच्या 8 धावा माफ करा. सन्माननीय मान्यवर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे. ते साई कृपा हॉटेलचे ओनर्स गणेश शेठ पाटील
त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. नरेश पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. जे बोर्ली गावचे युवा नेतृत्व आहे त्यांचा आपण मनापासून स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चला मुख्य स्पर्धेकडे वळणार आहोत. 8 धावा, यावेळेला 2 विकेट मिळवले. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत शुभम पाटील. शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. हा मस्त फटका खेळला. यावेळेला मात्र शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपला गेला. आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं तलेगाववाडी संघाचं. थँक्यू. राहुल यादव आउट झाल्यानंतर कल्पेश आपण पाहिलं संपूर्ण संघ कोसळताना आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश पेडणेकर हाही गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. तन्वीर हाही वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झाला. आणि आपण जर पाहिलं तर धावसंख्या आहे ती मात्र 8. आठ धावा आपण पाहू शकाल धावफलकावर आतापर्यंत लगावल्या जातात. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमारेषे लगत चेंडूची फील्ड केली जाते. फेकी होणार. तत्पूर्वी 1 धाव मिळणार. आणि या 1 धावेनं संघाच्या धावसंख्येचा विचार केला आपण तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळेल. क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंटचे एम्प्लॉईज सतीश पाटील यांचा आज वाढदिवस आहे. सतीश पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना आहे. सतीश पाटील आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये. त्या फलकावर धावा तिथे स्थिरावलेले आहेत. नऊ धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल. यावेळेला क्षेत्र निवडलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. चौकार. थँक्यू. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. तसं पाहायला गेलं तर जी पडझड पाहायला मिळाली तळेगाव वाडी संघाची त्यानंतर कमबॅक करून देणारा हा चौकार आला. म्हणजे अर्थातच शुभम पाटीलनी गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केला. तदनंतर 1 धाव मिळाली. दुसऱ्या बॉलवर. तिसरा बॉल निर्धाव गेल्यानंतर मात्र चौथ्या बॉलवर चौकार लगावण्यामध्ये सफलता मिळाली आहे फलंदाज सुधीर चौधरी याला. चांगली सुरुवात या चौकाराने करून देण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे तळेगाव वाडी संघाचा. धावसंख्येचा विचार केला त्या मात्र 13 धावा. क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंटचे एम्प्लॉईज अतिश पाटील यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला परमेश्वरांच्या प्रार्थना आहे की उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आई भवानी चरणी प्रार्थना करतोय. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे अतिश पाटील. चला मित्रांनो 13 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत आतापर्यंत. आणि इथून मात्र शुभम पाटील गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल.
आता मात्र इथून कमबॅक करावं लागेल अर्थातच तळेगाववाडी संघाला एक रनांची धावांची गती अर्थातच हा जो मैदान आहे कल्पेश आपण पाहिलं गोलंदाजांसाठी स्वर्ग आहे. फार कमी अशी मैदान पाहायला मिळत आहेत जी गोलंदाजांना सपोर्ट करतायत त्यातील एक मैदान आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः गोलंदाजांसाठी स्वर्ग आहे कारण आपण लोएस्ट स्कोरच्या बरेचसे सामने इथे पाहिले आणि ते अगदी तंतोतंत जुळणारे सामने म्हणजे गोलंदाजांचा आज या मैदानावर नक्कीच बोलबाला असणार आहे. शुभम पाटील हाही पहा कमबॅक करतोय. चौकार खाल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची फेकी त्याच्या माध्यमातून केली जाते. यानंतर मात्र पुन्हा एकदा शुभम तयार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग एंड एक्सप्रेस हायवे मुंबई पुणा एंड कडून हा गोलंदाजीसाठी शुभम तयार. मोठा फटका खेळलाय ऑन साइडला सीमा रेषेबाहेर फेकून दिलाय. दिस इज द मॅक्झिमम ऑसम अँड बिग सिक्स. थँक्यू. षटकारानं मात्र धावसंख्या गतिमान वधारतीये. धावफलकाचा जर आलेख पाहिला तर अगदी उंचावतोय. 19 धावा होत आहे धावफलकावर दुसरं षटक कार्यरत असताना. दुसरं षटक समाप्ती होती. 11 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं 3 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा. 9.50 ची सरासरी जवळजवळ राखण्यामध्ये यशस्वी फलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच तळेगाववाडी संघाची सुरुवात जर पाहिली थोडीशी खराब सुरुवात झालेली तळेगाववाडी संघाची. तदनंतर मात्र जो कमबॅक केलेला आहे सुधीर चौधरी या फलंदाजानं तो वाखाणण्याजोगी. शार्दुल चौधरी या फलंदाजानं खूप चांगला कमबॅक केला आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न त्याचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी अनिकेत वाघमारे याला पाहणार आहोत. असते लॉजिस्टिक एंड कडून गोलंदाजी करणार आहे. वेगवान गोलंदाज शॉट ऑफ लेन यावेळेला मात्र ऑनसाइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जात आहे. फेकी होणार तदनंतर 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेनं समीकरणाचा विचार केला. 2-0 20 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अनिकेत वाघमारे गोलंदाजी करतोय. आपण पाहू शकाल दीपक मांडे 5व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. यावेळेला मोठा फटका खेळला ऑन साइडला. वाडी लॉंग ऑन सीमा रेषेलगत दर्जेदार क्षेत्ररक्षणही घडलं जात आहे. परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन फलंदाजांमध्ये. कॉलिंग चांगली होती आणि तालमेल जो असतो दोन फलंदाजाचा तो अगदी मिळता जुळता तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून मात्र या बॉलवर आल्या 2 धावा. 2 धावेनं 22 धावांपर्यंत प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला तळेगाववाडी संघ. देवत म्हटला की एक दर्जेदार खेळाडू मयूर वाघमारे याची नक्कीच आठवण येते. देवत एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा तो खेळाडू. आणि इथून पहा मिड विकेटच्या डोक्यावरनं परफेक्ट फ्लॅट शॉट खेळला गेला. काय परफेक्ट टायमिंग होतं आणि काय शॉट सिलेक्शन होतं 6 धावांसाठी. थँक्यू. याचं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कधी खेळ बदलेल आणि असं म्हटलं जातं मराठीमध्ये की माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल याची काही शाश्वती नसते.
आतापर्यंत असं वाटत होतं की तळेगाव वाडी संघ दडपणाखाली खेळतोय, परंतु नाही. तळेगाव वाडीच्या फलंदाजानं तो दडपण पूर्णतः फेटाळून लावून एक दर्जेदार फलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं स्ट्रोक, वन बाउन्सी मारेशे बाहेर, चौकार. थँक्यू. स्मशान शांतता पसरलेली तलेगाववाडीच्या खेम्यामध्ये, परंतु या चौकारानं षटकारानं आनंद साजरा करत असताना टाळ्यांचा उत्सव इथे साजरा होताना. याचं नाव क्रिकेट असतं मित्रांनो. तुम्ही चांगलं खेळा, तुमच्यासाठी टाळी मिळणारच आहे, परंतु तुमचा खराब खेळ तुमच्यासाठी खूप काही देऊन जातं. या टेनिस क्रिकेटनं शिकवलेलं आहे. आणि आपण पाहतोय एक कुठेतरी आकुडती धावसंख्या होती, तिला समाधानकारक धावसंख्येमध्ये कन्वर्ट करत असताना हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. शॉट ऑफ लेन. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट पॉइंटच्या खेळाडूंनी तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव मिळाली. या एक धावेनं 33 धावा, 33 फॉल ऑफ 3 विकेट्स, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक कार्यरत असताना आपण 33 धावा धावफलकावर पाहू शकता. एकता ट्रॉफी 2021 स्पेशली थँक्स फॉर दिस ऑर्गनायझर बिकॉज very beautiful organized in this tournament. Big white trophies and sport bicycle, all is well. So once again thanks. खूप सुंदर आयोजन आहे मित्रांनो. एकता ट्रॉफीचं आपण पाहतोय सफेद पांढऱ्या शुभ्र कलरच्या मोठमोठ्या ट्रॉफ्याज आकर्षित करतायत प्रत्येक संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकण्यात आलेला आणि यावेळेला ऑन साईडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करणार, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या ट्रॉफ्याज आपण पाहिल्या तर आज एक आकर्षण बनतायत या स्पर्धेच्या, कारण आता सध्या ट्रॉफ्या ह्या अतिशय महत्वाचा असं पार्ट असतो क्रिकेटमध्ये. कारण मित्रांनो घरी पूर्ण जाते ती ट्रॉफी असते क्रिकेटची. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण एक स्पोर्ट बायसिकल पाहू शकता. खूप चांगली स्पर्धा आहे. 60,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही रक्कम, द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय आणि चतुर्थ 15,000 रुपये पारितोषिक असणार आहे. 34 धावा होत आहेत धावफलकावर 3 षटकाच्या समाप्ती अंती. या षटकामध्ये 15 धावा आल्या अनिकेत वाघमारे याच्या. Thank you. थँक यू. खूप टाइम वेस्ट होतोय या सामन्यामध्ये. आपण पाहतोय खूप वेळ गेलाय. पंचांना विनंती करण्यात येत आहे एवढा वेळ घालू नका, कारण आपल्याला लवकरात लवकर सामने उरकायचे आहेत. तसं पाहायला गेलं तर कोविड-19चा प्रादुर्भाव ही अजून आहे, त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धेंना प्रॉब्लेम्स येत असतात. अशामुळे मी संघांना विनंती करेन की जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ही स्पर्धा उरकता येईल तेवढ्या लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. धावसंख्येचा विचार केला आपण 34 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत 3 षटकाच्या समाप्ती अंती. शेवटचं स्लॉगवरचं षटक शिल्लक असणार आहे. एकीकडे तलेगाववाडी तर एकीकडे आपण पाहणार आहोत देवत संघ. काल टॉप 4 मध्ये क्वालिफाय करणारा संघ होता मुकेश शेलटकर अँड कंपनी, अर्थातच वळवली संघाने काल टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलंय. दर्जेदार क्रिकेट खेळून अगदी दिवसभर सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आणि गोलंदाजी वळवली संघाची काल पाहायला मिळाली. आज कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करणार या प्रतीक्षेमध्ये तमाम दर्शक वर्ग. यावेळेला गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार. थोडीशी फंबलिंग झाले, मिसफिल्डिंग झाले, एक धाव पूर्ण केली जाते तत्पूर्वी आणि या एक धावेनं समीकरणाचा विचार केला. 35 धावा, 35 फॉल ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मोहन फडके गोलंदाजीसाठी सज्ज आहे देवत संघाकडून.
रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा अगदी शांत पद्धतीने पाहायला मिळते. एकीकडे दिवस संघ आहे, एकीकडे तळेगाव संघ आहे. 2 अंकी क्रिकेटचा खेळ ज्याच्यामधला पहिला अंक सुरू आहे. यावेळेला मात्र एज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तलेगाववाडी हॅव लॉस्ट द विकेट. थँक्यू. नवीन फलंदाज आपण गणेश मेश्राम याला पाहू शकता. धावसंख्येचा जर विचार केला 35 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. हा षटकी दर्जेदार होताना पाहायला मिळतोय. मोहन फडके गोलंदाजी करतोय. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग इंड कडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. मोहन फडके. हिअर इज नेक्स्ट वन. मोठा फटका खेळाय जरूर. तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव धोका होऊ शकतो आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 फलंदाजांच्या माध्यमातून प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला तलेगाववाडी संघ. खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ हा या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याचा जीवाच्या आकांतापासून प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मात्र एकच धाव मिळणार. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण घडवलं आणि 1 न धावसंख्या वधारली. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत. त्या मात्र 38 धावा. दहिवली आणि दुंद्रे संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण टॉस साठी यायचंय. दहिवली आणि दुंद्रे संघाच्या संघनायकाला कॉल केला जातोय की आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचं षटक आहे. मोहन फडके गोलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला आपण तर 38 धावा. तसं पाहायला गेलं तर कल्पेश 38 धावा या फार कमी वाटतायत. परंतु काल 2 दिवसांचा अभ्यास जर या मैदानाचा केला तर मी मगाशीही म्हटलं आताही म्हणतो गोलंदाजांसाठी हा मैदान पूर्णतः स्वर्ग आहे. त्यामुळे फलंदाजांचा इथे कतलेआम आहे. पूर्णतः फलंदाजांना बांधून ठेवलं जातं. यावेळेला मात्र आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करण्यात येत आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. गोलंदाज मोहन फडके याला स्वेर चेंडू म्हणून दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला 1 न धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत. त्या मात्र 39 धावा. 39 for loss of 4 wickets. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मॅन ऑफ मोहन फडके. हिअर इज नेक्स्ट वन. पुढचा चेंडू हवेमध्ये बॉल आणि तिथून मात्र कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक तिथे उभा नाहीये. दुसऱ्या धावेसाठी सरसावले. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी होणार का? तू मैं चाललेली आहे आणि इथून मात्र 3 धावा पूर्ण. काय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव अतिशय महत्वाची असताना त्या एक धावेला जमा करून असं म्हणतात ना बूंद बूंद से सागर बनता है त्याप्रमाणे एक धावेनं मात्र धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न इथे मात्र तलेगाववाडी संघाचा. टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातले काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिलं षटक जर सोडलं सागर पाटील यांनी मात्र 8 धावा देत 2 विकेट मिळवल्या. तदनंतर मात्र 11 धावा खर्च केल्या शुभम पाटील यांनी. त्यानंतर अनिकेत वाघमारी याच्या षटकामध्ये 15 धावा आल्या. यावेळेला फुल टॉस बॉल. मोठा फटका पाहायला मिळाला आणि 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण होणार का? इथून मात्र नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. अर्थातच 2 धावा प्लस 1 नोची 3 धावा आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. या 3 धावेनं जर समीकरणाचा विचार केला आपण तर 45 धावा. या थोड्या थोड्या चुका असतात त्या मात्र एका चांगल्या संघाला पाठीमागे नेऊन जाण्यासाठी खूप असतात. आज दिवस संघाने जो काही परफॉर्मन्स दाखवला पहिल्या सामन्यामध्ये त्याला प्रत्युत्तर देत असताना या सामन्यामध्ये मात्र थोडासा कमकुवत परफॉर्मन्स पाहायला मिळाला दिवस संघाचा. इथून मात्र सौश्याच्या नजरेनं पाहिलं जाते पंचांकडे. रनआउटच्या स्वरूपात विकेट तर जातोय आणि
हा विकेट. यस, इथून मात्र पहिलं सत्र संपुष्टात येतोय. एक 4 षटकांच्या समाप्तीअंती आपण पाहू शकाल 45 धावा धावफलकावर, म्हणजे 24 बॉल आणि 46 धावांची गरज आहे, ती मात्र देवस संघाला जिंकण्यासाठी. थँक्यू. मी शेवटचा कॉल. दुंदरे टीम के पैकर आज टॉस के लिए महेश शेलार. सीमा पर पारी की शुरुआत बाउंड्री के साथ 4 रन. साबित होते हुए खराब गेंदबाजी. फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट से. इस बार भी रिवर्स का अटेम्प्ट करने की कोशिश थी. शायद एक ही एहसास से सागर जानते हैं कि जिस एंड से बल्लेबाजी हो रही है उस एंड से ऑन साइड में चक्की लगाना मुश्किल आसान नहीं होगा. हवा यहाँ पर वो साथ दे रही है, उसी की वजह से इन्होंने इस एंड में रिवर्स शॉट अटेम्प्ट करेंगे और जब इस एंड में आएंगे ना तब वो बिल्कुल सीधे हाथ से खेले जाएंगे. ये सेंसिबल क्रिकेट है और देखिए इसीलिए तो बहुत बड़ा रुतबा है टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी का. बॉलर को रोकना होगा. अगर इस तरीके के रन जाएंगे तो दिक्कतें इनके सामने पेश होगी. यहाँ पर देखिए जोखिम भरा रन था ये, लेकिन फील्डर कवर के लिए दौड़ रहे जरूर. वो बढ़िया फील्डिंग होती हुई. अगर इस गेंद को नहीं रोकते ना तो ये एक्स्ट्रा रन मिल सकते थे, लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए और इसी 2 रनों की मदद से एक महंगे ओवर की समाप्ति. ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट. रन बने टोटल बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 16 रन. धन्यवाद डीजे. बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं आने वाली गेंदें बची है टोटल 18 और जीतने के लिए रन चाहिए टोटल 30. पहले पावर पे में रन बने टोटल बात करेंगे तो टोटल 16. 18 गेंदों में 30 रनों की जरूरत है. 46 रनों का टारगेट है और पहले विकेट के लिए क्या दमदार शुरुआत देते हुए दोनों भी बल्लेबाज. एक भी बॉल नहीं खेली पहले ओवर की बैट्समैन समाधान ने. अब स्ट्राइक इन पर आते हुए उनका साथ देंगे बैटिंग पर सागर, लेकिन गेंदबाजी में परिवर्तन. तनवीर चौधरी पिछले मैच के हीरो बने थे, क्या मैच को बना पाएंगे? जानते हैं डिफेंस करना बहुत जरूरी है क्योंकि एक शोर से काफी बल्लेबाजी खतरनाक हो रही है और शायद उसी की वजह से स्ट्राइक इन्हें देकर मौका दे और यही कोशिश करते हुए बैट्समैन आप देख सकते हैं समाधान. 1 रनों के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रनों के ऊपर. रनों और गेंदों के बीच में फासला अब बनता हुआ टोटल गेंदें बची है 17 और जीतने के लिए यहाँ पर 29 रनों की जरूरत है. 29 रन गेंदबाजों के पास रन है बचाने के लिए, लेकिन ऐसे हालातों में बात करेंगे ना तो बल्लेबाजों को मात्र रन बनाने की कोशिश जरूर करेंगे, लेकिन गेंदबाजों को रन बचाना बहुत जरूरी होगा. पावर प्ले में मार जरूर मिलती है, लेकिन उसके साथ कमबैक करना है. जब फील्डिंग रेस्ट्रिक्शन हटाई दी जाती है तब आपको कमबैक करना भी बहुत जरूरी होता है. अब यहाँ पर कहीं ना कहीं तनवीर चौधरी अगर ये ओवर अच्छा फेंकते हैं तो उम्मीद का दिया फिर से एक बार आगे बन जाएगा फील्डिंग करने वाली टीम. यहाँ पर तलेगावाड़ी टीम के लिए राइट आर्म ओवर द विकेट से फिर से एक बार गेंदबाज तैयार. इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा. फील्डर चेस करते हुए इस वक्त थे राहुल, लेकिन नहीं पकड़ पाए इस गेंद को, लेकिन तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिया यहाँ पर 2 और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर. अब गेंदें बची है टोटल 16 और जीतने के लिए रन चाहिए 27 रनों की जरूरत. इस बॉलर का एक्शन आप देख सकते हैं, जब दोनों हाथ में गेंद पकड़कर दौड़ते हैं ना ऐसे लगते हैं जसप्रीत बुमराह जैसे बॉल पकड़ते वैसे, लेकिन उनकी गेंदबाजी की शैली तो नहीं है. एक अलग अंदाज से गेंदबाजी यहाँ पर करते हुए देखिए एक्शन, दोनों हाथ को गेंद को पकड़ते हुए एंड मूवमेंट पर अपना वो एंगल है वो चेंज करने की कोशिश करते हैं. इस बार अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश की थी. डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई और टीम का स्कोर मात्र रुका हुआ अभी तक बात करेंगे 19 रनों के ऊपर. गेंदें बची है 15 और अभी भी जीतने के लिए रन चाहिए 29 रनों की जरूरत. थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश इस ओवर में होती हुई
20 27 रनों की जरूरत है। देखिए ध्यान भी रहना बहुत जरूरी होता है क्योंकि मुश्किल होता है कभी कभी इन स्थितियों में। तो गेंदबाज फिर से एक बार तैयार, हमारे साथी स्कोरर बिल्कुल हमें जानकारी देते हुए 15 गेंदे 27 की दूरी, फुल टॉस बॉल थी। देखिए खुद ने टेक तमाशा देख, गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, 6 रन। थैंक यू डीजे। अब आने वाली 14 गेंदें बची है, 21 रनों की जरूरत। उम्मीद कभी मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होके बिखर गया तो कोई संघर्ष करके निखर गया। ये देखिए स्विंगिंग यॉर्कर डालने की कोशिश, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर थी ये बॉल। खड़े खड़े मारने की कोशिश, अंपायर की तरफ देख रहे हैं कि लेकिन वाइड बॉल नहीं होगी। देखिए जहां पर काफी अच्छी बॉल यहां पर फेंकते हुए, और जिस तरीके से हम कल भी कहा था आज भी कहते हैं, वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या है अच्छा, तो उन्होंने कहा एक है सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है सटीक यॉर्कर, और ये यॉर्कर फेंकते हुए वाइड यॉर्कर। बॉलर फिर से एक बार रणवीर तनवीर ऑन साइड में टैप करने की कोशिश, फील्डर आते हुए मिड विकेट का डीप में। एक रन तो जरूर मुकम्मल, 1 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई इस वक्त बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 26 रन। आने वाली 12 गेंदें बची है और देवद 11 टीम को 20 रनों की जरूरत है। तो बिल्कुल 12 गेंदों का खेल बचा और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। बुरे वक्त में सब असली रंग दिखाते हैं, दिन के उजाले में तो पानी भी चांदी लगता है। लेकिन देखेंगे आप यहाँ पर कौन सा गेंदबाज होगा जो तलेगावाड़ी 11 टीम को बचाने की कोशिश यहाँ पर करेंगे। सागर की तारीफ करेंगे, सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। सभी रन सागर के बल्ले से निकले, मात्र सिर्फ 1 रन। आप देख सकते हैं समाधान वाघमरे, लेकिन समाधान की तारीफ करूंगा साथ ही पार्टनर का साथ अच्छा देते हुए, क्योंकि सिंगल के साथ ज्यादा मौका स्ट्राइक सागर को दे रहे हैं। क्योंकि सागर जितने रन बनाकर लौटेंगे उतना ही रनों का बोझ है वो कम होता जाएगा। 12 गेंदे 20 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार सागर 25 रनों के ऊपर अभी तक नाबाद बल्लेबाजी करते हुए, और यहाँ पर बॉलिंग मार्क पर शार्दुल चौधरी फिर से एक बार तैयार होते हुए। राउंड द विकेट से पहली बॉल थी, ऑन साइड में खेलने का इरादा था, स्टंप को ऑफ स्टंप कवर करते हुए सफल हुए थे, लेकिन लेग स्टंप छोड़ती हुई वाइड बॉल का करार। 1+1 मिलेंगे और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 28 रनों के ऊपर। जीतने के लिए मात्र 12 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत है। और बिल्कुल पिछले मुकाबले में भी 2 गेंदों में 5 रनों की जरूरत थी। डेरोली टीम के खिलाड़ियों की ओर से खराब फील्डिंग हुई, जहां पर मिला चौका और एक संघर्ष में जीत हासिल करती हुई हम बात करेंगे तलेगावाड़ी 11 टीम के लिए। और दोनों भी मुकाबले है ना, दोनों टीमें हारते हारते जीती है। और ये देखिए दोनों एक दूसरे के सामने फिर से एक बार जो 2 मुकाबले हुए थे इन दोनों के बीच में से, एक का हुआ था लोनल टीम के खिलाफ, एक का हुआ था डेरोली टीम के खिलाफ। लेकिन क्या फिर से एक बार वही मुकाबला, ये तीसरा यहाँ पर देखने को मिलेगा। ऑन साइड में खेला बस, फील्डर एक गेंद के नीचे उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन बल्लेबाजों ने चुरा लिए। गुड रनिंग विद द विकेट, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30। अब रन और गेंदों के बीच में फासला बनता हुआ आखिर की गेंदें बची है टोटल 10, और जीतने के लिए तो 11 गेंदें बची है। पहली बॉल वाइड फेंकी थी, 11 गेंदों में अभी भी रन चाहिए टोटल 16 रनों की जरूरत। आउटसाइड एज, विकेट कीपर के दस्तानों में गेंद, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ पहला बड़ा छक्का। समाधान बैक टू द पेविलियन।
थैंक यू डीजे, क्या बात है रोशन सर। पहले जमाने में दारू में सोडा किधर था, पानी में दारू पीते थे, आज तो सोडा चाहिए, थम्स अप चाहिए। कमाल की बात है डीजे मास्टर भी यहाँ पर, क्योंकि आजकल लोडा है, बिल्डर है, और ये बड़े बड़े टावर आपके सामने नजर आ रहे हैं ना, बिल्कुल ये बड़े बड़े टावर यहाँ पर नजर आते हुए। तो लक्ष्य है अभी भी बात करेंगे, टोटल 10 गेंदे 16 रनों की जरूरत। यहाँ पर मुकाबले में पकड़ मजबूत बनाने के इरादे के साथ गेंदबाजी कर रहे शार्दुल चौधरी, गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार तैयार। नए बैट्समैन यहाँ पर आते हुए आप देख सकते हैं शुभम पाटिल और सागर पाटिल की जोड़ी। 10 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत। लेफ्ट हैंड दोनों बैट्समैन है, आप देखेंगे हवा का फायदा बॉलर को मिलेगा, क्योंकि इतना आसान नहीं होगा बैट्समैन को ऑन साइड में बड़े स्ट्रोक लगाना। रिवर्स शॉट सागर अच्छी तरीके से खेलते हैं, एक आध रिस्क लेना चाहेंगे तो एक बड़ा हिट आएगा तो शायद कहीं ना कहीं थोड़ी सी दिक्कत है वो मात्र दूर होती जाएगी, लेकिन किसी एक बैट्समैन को रुकना, आखिरी ओवर में रहना होगा, क्योंकि हवा जो है हवा में है। गेंद इस बार फील्डर गेंद के नीचे आते हुए, और देखिए एफर्ट तो बढ़िया लिया था, लेकिन तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिया। यहाँ पर टोटल 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32 रनों के ऊपर। गेंदे बची है 9 और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है अभी भी यहाँ पर देवत 11 टीम के लिए। जख्म कहाँ मिले हैं, छोड़ देना इन बातों को, जिंदगी तू ये बता अभी सफर कितना बाकी है। 9 बॉल 14 का सफर अभी भी यहाँ पर बचा हुआ। ये बॉल देखिए सटीक लाइन से फेंकी हुई, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर फेंकने की कोशिश की थी, और यहाँ पर छेड़खानी करने की कोशिश तो की थी जरूर, संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति। 8 बॉल 14 रनों की जरूरत। तलेगावाड़ी 11 टीम को हार मंजूर नहीं है, लेकिन जीतना भी जरूरी है देवत 11 टीम के लिए। एलबीडब्ल्यू की जोरदार अपील, लेकिन गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर के रीजन में जाते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, लगातार डबल रन कंप्लीट करती हुई 2 रनों की मदद से 34 रन स्कोर कार्ड पर बनते हुए अब आखिर की गेंदें बची है टोटल 7 और 12 रनों की जरूरत है। ये बॉल अगर बिग हिट करेंगे तो बनेंगे आखिरी ओवर में सिर्फ 6। अगर इस गेंद के ऊपर कोई सिंगल या डबल आता है तो भी गेंदबाजों के लिए मौका रहेगा। 7 बॉल 12 रनों की जरूरत। कौन जाएगा तीसरे राउंड में? तलौली वर्सेस देवत के बीच में ये मुकाबला, दोनों भी टीमें एक एक मुकाबला जीतकर इस अंतिम पड़ाव पर आ चुकी है राउंड द विकेट से। इस बार हल्के हाथों से खेला इस गेंद को, 1 रन मुकम्मल। दूसरे के लिए पलटवार, थ्रो पहुंचेगा या नहीं? 2 रन जरूर मिलेंगे, और 2 रनों की मदद से यहां पर ओवर नंबर कंप्लीट हुआ। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची हुई 36 रन। अब जीतने के लिए 6 गेंदे 10 रनों की जरूरत। यस थैंक यू डीजे। नेक्स्ट मैच आपका होगा विराट 11 तिरंगा स्पोर्ट्स 11 दुंदरी टीम के कैप्टन अमर पाटिल, जिनकी वजह से आज रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में कोहिनूर है, जिनका नाम है बिल्कुल आप देख सकते हैं प्रसन्ना पाटिल, यानी कि ट्रिपल पी, प्रसन्ना प्रभाकर पाटिल। काफी जबरदस्त क्रिकेटर है, और बिल्कुल उनके पिताजी ने भी बहुत बड़ा योगदान दिया, और खासकर तिरंगा टीम का मैं धन्यवाद देना चाहूंगा। धनुष रुसाटकर, महेश शेलार, अमर पाटिल, और उनके साथ साथ प्रवीण वैभव, ये पूरी टीम होगी, और उनके कोच, उनके बड़े बड़े सितारे विजय दादा पाटिल जो खासदार ट्रॉफी के एक बड़े ऑर्गेनाइजर भी है, उनके समेत तिरंगा स्पोर्ट धुंधरे टीम अंजुर एवं जोड़ी की, जो इस पिछले साल 19 बाइक की टूर्नामेंट थी, लेकिन इस साल 31 बाइक उस टूर्नामेंट में होगी। 15 तारीख से 5 तारीख से वो टूर्नामेंट का आगाज जरूर था, लेकिन कोविड-19 की वजह से थोड़ी सी टूर्नामेंट पोस्टपोन की गई है। 15 तारीख से महासंग्राम भिवंडी के मैदान के ऊपर आप देख सकते हैं, और खास करके जिन्हें भिवंडी ग्राम पंचायत पर उप सरपंच होने का सौभाग्य इस चुनाव में लगा, सुकेश राठी और नीलेश पाटिल साहब का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। बड़ा सपोर्ट रहता है तिरंगा स्पोर्ट्स
11 दुंदरे टीम को। और पिछले 2 साल पहले खेली गई टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक देकर बिल्कुल इस टूर्नामेंट को भी 4 चांद लगाए थे। 6 गेंदें बची है। ये हमारे पानी की सप्लाई करते हुए पानी ड्रिंक बॉय हमारे टूर्नामेंट के आयोजक है। शर्माने की कोई बात नहीं है, क्योंकि बहुत बड़ा काम कर रहा हूं मैं तो कहूंगा, क्योंकि इतनी कड़ाके की धूप में जब क्रिकेट खेली जाती है ना, पानी की मांग देना भी बहुत जरूरी होता है। और हमारे ये लाडले वैभव घरत पानी की पूर्तता करते हुए ऑप्शन छोड़ा इस बॉल में, व्हाइट बॉल के साथ तालियां गूंज रही है देवद 11 टीम के दस्तानों में। और बिल्कुल यहाँ पर 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 37 रनों के ऊपर। 6 गेंदें बची है, 9 रनों की जरूरत। WTC वर्ल्ड टेनिस टिकट जिनके माध्यम से ये टूर्नामेंट घर बैठे दर्शकों को पहुंचाते हुए हवा में इस बार फाइनल का खिलाड़ी गलतियां करते हुए, लेकिन फील्डर वहां पर पीछे दौड़ते हुए तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिए यहाँ पर 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 39 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 5 गेंदें बची है और जीतने के लिए रन चाहिए मात्र सिर्फ और सिर्फ 7 रनों की जरूरत। मैंने जिंदगी से पूछा कि तू इतनी कठिन क्यों है, जिंदगी ने हंसकर कहा दुनिया आसान चीजों को कदर नहीं करती। तो ये राह आसान नहीं है यहाँ पर देवद 11 टीम के लिए, लेकिन राह आसान बनाने की कोशिश करते हुए बैट्समैन यहाँ पर सागर तैयार होते हुए, ये देखिए इस बार सफल हुए थे। फिर से एक बार अपना फेवरेट स्ट्रोक घुटने के बल पर मारने की कोशिश थी। डॉट बॉल की समाप्ति। अब गेंदें बची है 4 और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। कभी बाजी तलेगा वाली टीम की तरफ तो कभी बाजी यहाँ पर गिरती हुई आप देख सकते हैं। फील्डिंग बैटिंग करने वाली टीम देवद टीम के सामने आधुनिक युग की सबसे महत्वपूर्ण मशीन रेल का इंजन नहीं बल्कि खड़ी है मेरे दोस्त, उस समय के साथ चलना होगा। और लगातार डॉट बॉल की समाप्ति होती हुई अब बची हुई गेंदें 3 और 7 रनों की जरूरत। मैच कहां था वो लाकर खड़ा कर दिया। बॉलर की तारीफ करेंगे अविनाश पेडनेकर, व्हाट अ ग्रेट कमबैक। 3 बॉल 7 रनों की जरूरत। अगर यहां से बड़ा हिट नहीं आएगा तो देवद टीम का सपना यहां पर पूरी तरह से चकनाचूर हो सकेगा और बल्लेबाज 11 टीम इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत करती हुई। ऑन साइड में 4 खिलाड़ी है। लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, 4 खिलाड़ी ऑन साइड में। तेज तर्रार फेंकने की कोशिश, इस बार भी डॉट बॉल। एक बार तालियां बनती है इस गेंदबाज के लिए। गेंदबाज है वहां पर आप देख सकते हैं अविनाश पेडनेकर। 2 गेंदें 7 रनों की जरूरत। बिल्कुल लगातार ऑफ स्टंप यॉर्कर गेंदें फेंकी जा रही है और सागर के बल्ले से मात्र यह गेंद नहीं टकरा रही है। डॉट बॉल की समाप्ति। ऐसा लग रहा था रोशन सकपाल सर कि मैच थोड़े से आसान होंगे, लेकिन यहाँ पर भी पूरी तरह से दमचाक निकल रहा है यहाँ पर खिलाड़ियों का। और यह क्या जबरदस्त मैच होता हुआ, यस इट डज। गेंद जाती हुई स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। पावर ऑफ द पंच, सागर के बल्ले से 6 रन। जाऊ नका मैदानात, आपण प्रथम पंतांची अनुमती घ्या। 1 चेंडू 1 धाबींची गरज। काय जबरदस्त सामना इथे आपण पाहू शकाल। व्हाट अ ग्रेट कमबैक। सागर ने 3 बॉल डॉट खेली थी, लेकिन उसके बाद सागर ने इस शॉट ट्रैकर की बॉल को सीधा मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से गेंद को ढकेला सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। अब लक्ष्य है 1 बॉल 1 रनों की जरूरत। कंपलसरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है। और फील्डिंग कितनी आप अच्छी देख सकते हैं तलेगावाड़ी 11 टीम के खिलाड़ियों की ओर से। 1 बॉल 1 रनों की जरूरत। सामने बैट्समैन है सागर, जिस सागर ने अपने पारी में टोटल काफी दमदार 2-3 छक्के दागे हैं।
जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या बॉलसाठी. एक बॉल एक धावींची गरज. गेंदबाज तैयार होते हुए गेंदबाजी के मार्ग पर. शॉर्ट पिच लाइन की बॉल और यहां पर रन पूरा किया कंप्लीट. और इसी के साथ देवर टीम ने मुकाबले जीते. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लाइनअप करून जा मैदानात. यस डीजे.